सीबीआयने लाकूड तोड्या उचलला, सॉरी पेपर फोड्या उचलला आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकच आरोळी उठली. पाऊस पडला गाराचा, मोठेगावकर निघाला, तुम्ही पूर्ण करा. हो, मोठेगावकर बघा नीट एक्झाम झाल्याच कसे इंटरव्ह्यू घेतोय बघा, चौपाल करतोय. 2026 आत्ताच पेपर झाला. माझ्यासोबत प्रणिती आहे, तिने आत्ताच पेपर देऊन आला. प्रणिती, आरसीसी मॉक मधून आरसी टेस्टिंग क्वेश्चन आले, त्याच्या बाहेर क्वेश्चन आला सर. तुम्ही खुश आहे आरसीसी? हो, खरंच खुश आहात? प्रूफ बायोलॉजी काय म्हणते? सगळं एनसीईआरटी बेसिस मॉक टेस्ट मध्ये जे विचारलं ते चालू. आपल्या मॉक पेश सोपं होतं का अवघड होतं? सोपं. वा, छान. आणि माझं तुझं नाव ताई? ऋतुजा पण आहे. ऋतुजा बेटा, कसा गेला पेपर तुला? केमिस्ट्री, फिजिक्स, बायो? खूप छान गेलं सर. आणि तुम्ही जे 101 क्वेश्चन्स दिले होते ना, ते 101 क्वेश्चन मध्ये मोस्ट ऑफ द त्याच्यामध्ये आले होते क्वेश्चन. अरे वा, आपण जे शेवटी मॉकला जे घेतो आपण ते सगळे क्वेश्चन्स. अच्छा. मोर दॅन सफिशियंट पुरावा आहे सीबीआयला तुझ्या विरोधात पेपर फोड्या. विकार चोटा 22,79,000 लेकरांच्या भविष्यासोबत खेळताना तुला लाज वाटली नाही का? लातुरामध्ये गोरगरिबाची लेकरं, बाप पोटाला चिमटा काढतो, शेतामध्ये घाम गाळतो, ती लेकरं पाठवतो डॉक्टरकीचं स्वप्न घेऊन, आरसीसी सारख्या क्लासेसचे लाखो रुपयाची फीस भरतो. त्या लेकरांना ज्ञानदान द्यायचं सोडून त्या लेकरांना पेपर फोडून शिकवायचं, म्हणजे आपल्याच क्लासचे लेकरं लागतील आणि पुढच्या वर्षी अजून जास्त फीस उकळता येईल. हाच धंदा या मोठेगावकर सोबत त्या कुलकर्ण्याचा अजून या राज्यामध्ये बहुतांश जणाचा आहे. हे म्हणजे शिक्षण माफिया आहेत, शिक्षण माफिया. अरे शिक्षक कसे असावेत? खान सर नाव ऐकलंच असेल, ज्याच्या डोळ्यामध्ये लेकरांसाठी स्वप्न असतात. लेकरांच्या बद्दल काही झालं तर डोळ्यातून टच दिशेने पाणी येतं. हो, या भिकार चोटांनी 22,79,000 लेकरांच्या भविष्यासोबत खेळताना एकदाही विचार केला नाही. विचार केला फक्त गडगंज संपत्ती, गडगंज फीस आणि लेकरांच्या फीसच्या नावाखाली रक्त पिण्याचा धंदा. सीबीआयने या पेपर फोड्याला उचललंच. याची एकच शिक्षा असू शकते, याला सुट्टी नाही. याचा एन्काउंटर केला तरी कमीच आहे. याने आतापर्यंत कमवलेल्या त्या प्रत्येक संपत्तीवरती बुलडोजर चाललाच पाहिजे, कारण की या भारतामध्ये आता नवीन संस्कृती, नवीन परंपरा आली आहे. आरोपी सापडला की त्याच्या घरावरती बुलडोजर चालवायचा. मग यांना पण सोडू नका. यांनी तर 22,79,000 लेकरांच्या भविष्याची हत्या केली आहे. 4 लेकरांनी जीव दिलाय. या नीट परीक्षेमध्ये जो सामील आहे, यात मोठी लोक पण सामील आहे, त्या सगळ्यांना पकडा आणि यांचा कडेलोट करा, तेव्हाच हे सुधारतील.